मित्रांनो, गुड मॉर्निंग. कालच्या आपण तासिकेमध्ये पानिपतच्या युद्ध जे आहेत त्याचं माहिती आपण घेतलेली होती. आणि या 14 जानेवारी 1761 जे अब्दाली आणि मराठे यांच्यामध्ये घनघोर असं युद्ध झालेलं होतं. या युद्धामध्ये खऱ्या अर्थाने मराठ्यांचा पराभव झालेला आपल्याला पाहायला मिळतो. परंतु मराठ्यांचा पराभव झाला असला तरी मराठ्यांच्या काही अक्षम्य अशा स्वरूपाच्या काही चुका झाल्या आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्या चुकांची संधी नजीब खानाने घेतली गेली, म्हणजे अब्दालीने घेतलेला आहे. आणि अब्दाली 29 जानेवारीला हा दिल्लीमध्ये दाखल झाला आणि दिवाणी आम आणि दिवाणी खास या ठिकाणी काय केली, सत्तासूत्र स्वीकारलेले आहे. याच्यानंतरची परिस्थिती तयार होती ती अशी की एवढं मोठं जे काही मराठ्यांचं जे काही कार्यकर्तृत्व आहे, एवढा मोठा संघर्ष जो केला होता, या संघर्षामध्ये विशेषत्वाने मराठ्यांना काय झालं, इथे अपयश आलं आपल्याला पाहायला मिळतं. मग हे अपयश का आलं हाही महत्वाचा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की अब्दाली जो काही आहे, जेव्हा त्यांनी सैन्याची रचना किंवा व्यूहरचना कशा प्रकारची केली होती हे जर आपण पाहिलं गेलं तर त्यांनी रिझर्व्ह फोर्स कशा प्रकारे लावली होती, डावी तुकडी उजवी तुकडी कशा प्रकारची केली होती हे देखील आपण पाहिलेलं आहे. आणि तो स्वतः जी काही लढाईची जे प्रसंग आहे त्या प्रसंगाच्या वेळेस काय होता, तो पाठीमागे थांबलेला होता. ही बाब अत्यंत महत्वाची आहे. तशाच प्रकारे इथे मराठ्यांच्या सैन्यामध्ये अशा प्रकारची फारशी काही व्यूहरचना आपल्याला पाहायला मिळत नाही. जे नेतृत्व करणारे आहेत ते पुढे गेलेले आहेत आणि मग डावी बाजू उजवी बाजू अशा प्रकारे, आणि रिझर्व्ह सैन्य तर कुठे दिसतच नव्हतं. मग अशा या कारणामुळे खऱ्या अर्थाने पानिपतच्या युद्धामध्ये मराठ्यांचा काय झालेला आहे, पराभव झालेला आहे. आणि हा पराभव विशेषत्वाने याचे परिणाम आपल्याला पाहायला मिळतात की याची कारण काय असे पाहता येतील. जेव्हा 14 जानेवारी 1761 दुपारी 2 वाजता हे सगळं काय होतं, युद्धाचा पूर्ण विराम होतो, त्यानंतर सगळी परिस्थिती बदलली आपल्याला पाहायला मिळते. आणि बदलली पाहिल्यानंतर आपण हे पाहिलेलं आहे की विश्वासराव जे काही आहेत आणि भाऊसाहेब जे काही आहेत यांचं विधी तिथं झालेलं आहे. आणि यानंतर पुढे परिस्थिती आपल्याला पाहायला मिळतं की 1761 मध्ये परिस्थिती काय झालेली आहे. तर आता जेव्हा बाजीराव जे काही आहेत, या बाजीरावांचा मृत्यू होतो 23 जानेवारी 1761 तर 23 जून 1761 या बाजीरावांचा मृत्यू होतो. आणि बाजीरावांचा मृत्यू झाल्यानंतर कशा प्रकारची परिस्थिती बदललेली किंवा त्यानंतर मृत्यू झालेला आहे. परंतु त्याच्या आधीची आपल्याला पानिपतची जी काही कारणं आहेत, म्हणजे पराभवाची कारणं आहेत, तो कधी कधी प्रश्न विचारता शिकत आहे की पानिपतच्या युद्धामध्ये मराठ्यांचा पराभव का झाला. त्याचं कारण असं होतं की रघुनाथरावाने उत्तरेकडील जी परिस्थिती आहे ती परिस्थिती जी काही व्यवस्थितरित्या हाताळली गेली नाही. आणि ती जर परिस्थिती हाताळली गेली असती तर कदाचित त्यांना विजय हा मिळाला असता. परंतु रघुनाथरावांच्या त्यांनी चांगल्या प्रकारचं मॅनेजमेंट केलं नाही, धाक निर्माण केला नाही, त्याचा परिणाम या ठिकाणी झालेला आपल्याला पाहायला मिळतो. दुसरं असं, माधवराव आणि नजीब खान यांची मैत्री जी काही आहेत ही घातक ठरली गेली आपल्याला पाहायला मिळतं. कारण मल्हारराव होळकर जे काही आहेत, या मल्हारराव होळकरांनी आतून काय केलं होतं, संधान साधलं गेलं होतं नजीब खानाशी. आणि त्या प्रसंगाचा परिणाम म्हणून की काय, या ठिकाणी आतून काय केलं, मल्हाररावाने त्यांना मदत केली आपल्याला पाहायला मिळत नाही. याचा परिणाम नजीब खानाचा जे काही आहे बंदोबस्त नीट जर केला असता तर कदाचित पानिपतच्या तिसऱ्या युद्धामध्ये मराठ्यांना विजय पण मिळाला असता. परंतु हे झालं नाही. त्याचाच परिणाम म्हणून मराठ्यांचं पानिपतच्या युद्धामध्ये काय झाले आहे, परिणाम म्हणजे पराभव स्वीकारलेला आहे. याचबरोबर बाळाजी बाजीरावाने उत्तरेकडे जाणे आवश्यक होते. काय झालं, जेव्हा या ठिकाणी ह्या लढाईचा प्रसंग येतो किंवा नियोजनाचा प्रसंग येतो तेव्हा बाळाजी बाजीरावाने किंवा नानासाहेबांनी प्रत्यक्षात उत्तरात जाऊन त्या ठिकाणी नियोजन करणं गरजेचं होतं. परंतु नानासाहेब गेले नाही. नानासाहेब पुण्याला थांबले गेले आणि पुण्यावरून सगळे ओट हुकूम त्यांनी पाठवले गेले आणि भाऊसाहेबांची काय केली, नियुक्ती केली आपण पाहिलं आहे. प्रत्यक्षात करता धरता जर व्यक्ती कदाचित जर त्या रणांगणावर असता तर त्या ठिकाणी कदाचित मराठ्यांच्या सैन्यामध्ये व्यूहरचनेमध्ये किंवा त्यांना बळ देण्यामध्ये निश्चित काय झाला असता, त्या ठिकाणी त्याचा फायदा झाला असता. परंतु तेही त्या ठिकाणी घडलं गेलं नाही. म्हणून हा पराभव स्वीकारला आपलं पाहायला होतं. राजकारण नीट समजून घेतले गेले नाहीत. शीख जाट रोहिले यांचे सहकार्य त्यावेळेस मिळाले नाही आपल्याला माहिती आहे. आणि शीख जाट रोहिले यांच्याशी जर चांगल्या प्रकारचे संधान जर साधलं गेलं असतं तर कदाचित या मराठ्यांना या लोकांची मदत झाली असती. परंतु यांनी ते करण्याचा प्रयत्न केला गेला नाही. गोतावेळपणा हा या ठिकाणी महत्वाचा ठरला गेला. राजकारण त्यांनी समजून घेतलं गेलं नाही
आणि त्याचा परिणाम म्हणून पानिपतच्या जी काही लढाई आहे त्यामध्ये काय झालंय, पराभव स्वीकारायला लावलं आपलं पाहायला मिळतं. जाटांचे सहकार्य घेतले नाही आणि ही एक भाऊसाहेबांची चूक झाली. खरं तर सूरजमल जाट जे काही आहेत यांनी जे चांगल्या प्रकारचं स्वराज्य कालखंडामध्ये मराठी संविधान साध्य केलं होतं. मात्र या ठिकाणी या जाटाचं सहकार्य भाऊसाहेबांनी जर घेतलं असतं तर कदाचित हे, कारण जाट हे मुघलांविरुद्ध होते, कारण त्यांनी त्याला अनुचित मदत केली असते आपल्याला आणि त्याचा फायदा या ठिकाणी काय असता, भाऊसाहेबांना झाला असता. परंतु भाऊसाहेबांनी ते केलं नाही. ही भाऊसाहेबांची फार मोठी एक चूक झाल्याची बाब येथे लक्षात येते. राजपूतांचे सहकार्य झाले नाही. आपल्याला माहिती आहे या ठिकाणी राजपूत जे काही आहेत या राजपूतांचं सहकार्य सुरूच्या वेळेस घेता आले नाही आणि त्याचा परिणाम म्हणून की काय या ठिकाणी पुढे आपल्याला काय झालं, हे सगळे राजपूत मंडळी विरोधात गेली दिसते आणि विरोधात गेल्यामुळे ज्यावेळेस लढाईच्या प्रसंगाच्या वेळेस ती मदत करायला हवी होती ती मदत मागता आली नाही आणि त्याचा परिणाम म्हणून काय झालंय या ठिकाणी पराजय घडून आणला पाहिजे होतो. रोहिले जे काही आहेत या रोहिले, कारण काय झालं या राजपूतांनी शिंदे आणि होळकर जे काही आहेत या शिंदे होळकरांनी जबरदस्ती करून चौथाई सरदेशमुखी किंवा जी काही कर वसुली आहे ती जाटांच्या त्या भागामध्ये केली होती आणि त्यामुळे जबरदस्ती केल्यामुळे साहजिकच पैशासाठी केलेली ही बळजबरी राजपूत त्यामुळे काय झाले, नाराज झालेले आहे. दुसरं असं की या ठिकाणी रोहिले जे काही आहेत या रोहिलेने प्रामुख्याने या रोहिल्यांशी कूटनीतीचं राजकारण करायला हवं होतं, मात्र ते राजकारण केलेलं नाहीत आणि त्यामुळे रोहिल्यांना कुठेतरी उसंत मिळाली गेली आणि ह्याच रोहिल्यांचा प्रमुख म्हणजे नजीब खान होय. याच नजीब खानाने काय केलं होतं, या ठिकाणी अब्दालीला निमंत्रण दिलं होतं आणि आतून नजीब खानाने काय केलं, या ठिकाणी अब्दालीला मदत करून विशेषपणे दिल्लीमध्ये त्याला सत्ता प्रस्थापित करण्यासाठी प्रवृत्त केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. तर त्याच कालखंडामध्ये सूरजमल जो काही शुजा-उद-दौला आहेत या शुजा-उद-दौलाची भेट जर घेतली गेली असती भाऊसाहेबांनी तर कदाचित शुजा-उद-दौला हा शुजा-उद-दौला जे आहेत या शुजा-उद-दौलाने मराठ्यांना मदतही केली असती, परंतु भाऊसाहेबांनी भेट घेतली गेली नाही ही त्याचं कारण आपल्याला म्हणता येईल. त्याशिवाय सैन्यामध्ये शिस्तीचा अभाव होता, कारण हे जे सैन्य आहे या सैन्यामध्ये सातत्याने जी काही शिस्त पाहिजे, वेळेचं अटॅक केला गेला पाहिजे आणि त्याचप्रमाणे बाजारबुणगी मोठ्या प्रमाणात होती असंही आपल्याला इतिहासामध्ये वर्णन होतं. गरज नसताना 2-2, 2.5 महिने आराम करणं आणि त्या ठिकाणी हा जो काही नजीब खान येतो आहे या नजीब खान येत असताना किंवा अब्दाली येत असताना हे माहीत असताना देखील सैन्य काय केलं आहे, त्याने अटॅक केलं नाही. शिस्तबद्धपणे केव्हा तरी आपलं जे काही हालचाली आहेत या जलद गतीने व्हायला पाहिजे, मात्र त्या जलदगतीने झाले नाही. त्याचा परिणाम या ठिकाणी युद्धांमध्ये आपल्याला स्वीकारायला पाहिजे होतं. याचबरोबर अब्दालीकडे अद्ययावत स्वरूपाची शस्त्रास्त्र होती. अशा प्रकारची शस्त्रास्त्र ही मराठ्याकडे नसल्यामुळे जे काही जुने शस्त्र आहेत ते घेऊन पुढे काय केलं होते, लढत होते आणि त्याच्याप्रमाणे त्याचा आधार झाला की ते निकामी स्वरूपाचे शस्त्रास्त्र पुढे उपयोगी ठरले गेले नाहीत आणि त्याचा परिणाम, कारण ज्याच्याकडे शस्त्रास्त्र चांगल्या प्रकारचे त्याचं काय असतं बळ असतं असं म्हटलं जातं, तर या अब्दालीकडे अत्याधुनिक शस्त्रास्त्र स्वरूपाची जी काही साधनं होती आणि त्याच्या जोरावर त्यांनी काय करत होता, तो जलद गतीने या ठिकाणी हे आपले मारे करत होता. तर हे बाब आपल्या विषयात पाहिलं होतं. नंतर सगळ्यात महत्वाचं आहे की सेना जे काही आहेत, सेना भाऊसाहेब जे काही आहेत हे पुढे पडले आपल्या पाहायला मिळतं. राखों सैन्य ठेवलेलं नव्हतं. यांनी म्हणजे हातीवर उतरून पुन्हा घोड्यावर बसणं भाऊसाहेबांनी ही मोठी चूक केली होती हे आपल्याला पाहायला मिळतं. विश्वासराव देखील मारला गेलेला होता. अशा वेळेस ह्या सगळ्या ज्या बाबी आहे गांभीर्याने समजून घ्यायला हवं त्या मात्र ते केलेलं नाही आणि त्याचा परिणाम इथं झाला आपल्याला पाहायला मिळतं. याचबरोबर मराठा सरदारामध्ये एकी नाही, एकीचा अभाव आपल्याला पाहायला मिळतो. कारण इकडे शिंदे, होळकर, मल्हारराव आपल्या स्वतःसाठी काय करत होते, इकडे स्वतःच अस्तित्व करत होते आणि हेच मल्हारराव होळकरांनी आतून नजीब खानाची हातमिळवणी केली आपल्याला पाहायला मिळतं. तर अशा प्रकारचं जे काही गद्दार स्वरूपाचं जे काही ते जे काही सैन्य आहेत ही विशेषतः आपल्याला पाहायला मिळतं. अर्थातच काय तर त्याच्यामध्ये एकी नाहीत हेच आपल्याला इथे स्पष्ट करावं लागेल. याशिवाय खंदकाचे जे काही अनुभव आहेत, खंदकाचा अनुभव नसल्यामुळे जे काही चारी बाजू आहेत या चारी बाजून अब्दालीने काय केलं होतं, घेरलेलं होतं. वास्तविक पाहता या ठिकाणी कधी खंदक खोदले असते तर कदाचित या सैन्याला अब्दालीच्या सैन्याला डायरेक्ट अटॅक करता आला नसता, परंतु या ठिकाणी खंदक खोदले गेले नाही आणि खंदक खोदले जसं पानिपतच्या पहिल्या युद्धामध्ये बाबराने काय केलं होतं, अशा प्रकारचं काय केलं होतं, इथे एक बैलगाड्यांची साखळी तयार करून किंवा खड्डे खोदून त्यावर झाडं टाकून त्यावर माती टाकली होती. तर तशा प्रकारची व्यूहरचना या ठिकाणी केली गेली नाही
आणि ती जर तशा प्रकारची व्यूहरचना या ठिकाणी केली असती तर कदाचित या ठिकाणी या मराठ्यांना या अफगाणच्या सैन्याला पुढे पाठीमागे सरकवण्यासाठी किंवा डायरेक्ट अटॅक होऊ शकत नसता, सैन्य हे अवधीत राहू शकलं असतं, परंतु हे झालं नाही ही बाब देखील अत्यंत महत्वाची आहे. आणि याचाच परिणाम म्हणून अफगाणींनी जी काही खंदक खोदली होती या खंदकामुळे आपल्या मराठी सैन्याला पुढे जाता आलं नाही, ही बाब देखील अत्यंत महत्वाची आहे. याचबरोबर सगळा जो काही भार आहे तो इब्राहिम खान गार्दी जो काही आहे तो पाण्याचा प्रमुख याच्यावरची मोठ्या प्रमाणात काय होती, मर्जी होती आणि त्या मर्जीवर त्या ठिकाणी चालू होतं. मात्र पुढे काळाच्या ओघामध्ये इब्राहिम खान गार्दी हा काय झालाय त्या ठिकाणी हातबल पडलेला आहे आणि त्याला जे काही समजा तो गोळे जे काही आहे ते सुरुवातीला चांगल्या प्रकारचं केलं. 12 वाजेपर्यंत तो गोळ्याच्या जोरावर या ठिकाणी मराठ्यांनी विजय मिळवला होता. मात्र नंतरच्या कालखंडामध्ये मराठ्यांना विजय मिळवता आला नाही, ही बाब देखील महत्वाची आहे. मराठी सैन्य जे काही आहेत 1 लाख लढणारे होते आणि जवळपास 60,000 मराठी सैन्य 1 लाख होते, लढणार सैन्य मात्र 60,000च होते. म्हणजे 40,000 इतकं सैन्य हे बाजारबुंद सोबत होतं. काम नसताना त्यांना घेऊन चालणं, त्यांचं पालनपोषण करणं अशा प्रकारची जबाबदारी या ठिकाणी झाली होती. आणि अशा वेळेस पाहिजे त्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी त्यांना कुमक जी काही ती मिळायला हवी होती ती मिळाली गेली नाही आणि वेळोवेळी मोठा गोंधळ झालेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे अशा प्रकारचं बाजारबुंद्याचं सैन्य सोबत असल्यामुळे हालचाली करता येत नव्हत्या. नसताना जे काही रसद पुरवठा आहे तो चाललेला होता. कारण आपल्याला माहिती आहे शेवटी बुंदेले जे काही आहेत या बुंदेलेने रसद पुरवठा करत असताना ते मारले गेलेले आहेत आणि तिकडून त्यांचा रसद पुरवठा बंद झाल्यामुळे मराठ्यावर काय झाली, उपस्वारीची वेळ निर्माण झाली. अर्थात 40,000 जे सैन्य आहे ते घरी बसलेलं होतं, छावणीत थांबलेलं होतं. 60,000 सैन्य लढत होतं. कारण नसताना 40,000 सैन्याचं जे काही आहे तो लोड या ठिकाणी आपल्याला झालेला पाहिजे होतो. तर या कारणामुळे खऱ्या अर्थाने पानिपतच्या युद्धामध्ये परिणाम म्हणजे लढाई काय झालं, पराभव स्वीकारला लागला आहे. याशिवाय मराठ्यांना जे काही घोडे आहेत या घोड्यावर बसून युद्ध करण्याची सवय नव्हती आणि फारसं काही त्या ठिकाणी करता आलेलं नाहीत. घोडे जलद गतीने हालचाली करत होते, परंतु या ठिकाणी अनेक घोडे ही काय झाली ठिकाणी म्हणजे ते मेलेले आहे आणि ही घोडं मेल्यामुळे त्या ठिकाणी हालचाली करण्याचं काम देखील त्याचं थांबलं आपल्याला पाहायला मिळतं. याचबरोबर भाऊसाहेबांनी जी काही सुरुवातीला जेव्हा अब्दाली येतोय त्यावेळेस त्यांनी त्याच्यावर अटॅक करायला पाहिजे होता. मात्र 4 ते 5 दिवस मध्ये त्यांना आराम करू दिला. याच कालखंडामध्ये अब्दालीने काय केलं आहे, व्यूहरचना जी काही बदलवली गेली आणि सैन्याला जम खाता आलेला आहे आणि नव्या जोमाने काय केलं, अटॅक केलेला आहे. त्याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळतं. तर याचबरोबर जी काही खास कुमक जी काही आहेत, राखीव सैन्य ही ठेवलेलं होतं. आपण बघतो की राखीव सैन्य हे ठेवले गेलेले नाही आणि त्यामुळे मराठ्यांना काय झालं, परिणाम भोगावला पाहायला मिळतं. तर या 1857च्या उठावाचे परिणाम काय आहे, तर याचं आहे एक पहिलं कारण असं म्हणता येईल. तर एवढं मोठं युद्ध झालं या पानिपतच्या 3ऱ्या युद्धामध्ये अब्दाली आणि मराठी एवढं घनघोर युद्ध झाल्यानंतर त्या ठिकाणी राजकीय स्वरूपाचे देखील काय झाले, मोठ्या प्रमाणात परिणाम झालेले आहे. आपण बघितलं की 29 जानेवारीला अब्दाली हा दिल्लीमध्ये जातोय आणि दिवाणी खास मध्ये काय करतोय, या ठिकाणी बैठक घेऊन स्वतःचं राज्य घोषित करतो आहे. ही बाब अत्यंत महत्वाची आहे. म्हणजे राजकीय स्वरूपामध्ये फार मोठ्या प्रमाणात काय झाली, फेरबदल झालेली आहे. याचबरोबर जी काही मराठीची सत्ता पुण्यामधून दिल्लीपर्यंत जी काही पसरलेली होती, या सर्व सत्ता जी काही आहे काय झाली, धुळ्याला मिळाल्या आहेत. असंच आपल्याला या 1857च्या उठावाच्या परिणामामध्ये पहिला आपल्याला म्हणता येईल. दुसरं आहे मराठ्यांचा पराभव. हा जे काही आहे हा पराभव खऱ्या अर्थाने सर्वनाशास कारणीभूत ठरलेला आपल्याला पाहायला मिळतं. मराठ्यांनी जर त्यावेळेस चांगल्या प्रकारची युद्धरचना व्यूहरचना केली असती, एकमेकाशी संधान साधले गेला असतात तर कदाचित या ठिकाणी पराभव स्वीकारावा लागला नसता आणि त्याचा परिणाम भोगावा लागला असता. म्हणून मराठी हे काय झाले, पराभूत झाले गेले आणि सर्वनाशाकडे कारणीभूत ठरले आपल्याला पाहायला मिळतात. जेजुना सरकार ते म्हणतात की परिणाम असं झाला गेले की काय झाले, पानिपतच्या या जेजुना सरकार म्हणतात की परिणाम म्हणून या ठिकाणी असं म्हणता येईल की या ठिकाणी सत्ता स्पर्धा सुरू झालेली आहे. कारण जी काही इंग्रज ब्रिटिश जी काही आहे ती सत्ताधारी व्हायला सुरुवात झाली आपल्याला पाहायला मिळतं. आणि यातूनच काय झालं, या ठिकाणी लष्करी जे काही आहेत हा लष्करी स्वरूपाची एक शोकांतिका काय झाली इथे निर्माण झालेली आहे. कारण लष्कर एवढं मारलं गेलं होतं की आता कशा प्रकारचं लष्कर उभं करायचं असा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झालेला होता. तरी देखील आता लष्कर उभं करणं हे देखील मराठ्यांसमोरचं आव्हान निर्माण झालं होतं. मराठ्यांची सत्ता खऱ्या अर्थाने खिळखिळी झाली होती.
कारण दिल्लीकडे मदत करत असताना या ठिकाणचं महाराष्ट्रामध्ये देखील राजकारण काय झालं होतं, डळमळीत झालेलं होतं. अशा परिस्थितीमध्ये पुन्हा एकदा तो डोलारा सांभाळणं हे काटेवरची कसरत या ठिकाणी काय झाली होती, आता निर्माण झाली होती. शिखांचा जो काही उदय आहे तो सुरू झालेला होता आणि सुरू झालेला असल्यामुळे या ठिकाणी हळूहळू जे काही मराठी आहेत हे काय झाले होते, पाठीमागे पडण्याकडे पाहायला मिळतात. याचबरोबर मराठे अजिंक्य नाहीत हे दिसून आलेलं आहे. म्हणजे मराठे हे सातत्याने जेव्हा दिल्लीपर्यंत पोहोचले होते तेव्हा कळालं की मराठी काय होते, जिंकणारे होते, जातील तिथे लढाई करणारे आणि जिंकणारे होते. हा जो काही दबदबा निर्माण झाला होता तो दबदबा या ठिकाणी पानिपतच्या युद्धामध्ये संपलेला आहे. पानिपतच्या युद्धाने तो संपलेला आहे. आणि याचबरोबर या ठिकाणी मोगलांचा जो काही आहे, मोगलांचा जो काही अस्त झाला, बादशाह हा पळायला गेला आणि त्या ठिकाणी अब्दाली हा सत्तेवर आला आपल्याला पाहायला मिळतं. तर अशा प्रकारे या ठिकाणी मोगलांचा अस्त झाला ही देखील घटना या ठिकाणी अत्यंत महत्वाची आहे या पानिपतच्या युद्धामुळे. आणि तिथे दिल्लीमध्ये सत्ता प्रस्थापित झालेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे आपल्या अब्दालीने आपली सत्ता प्रस्थापित केलेली आहे. याचबरोबर इंग्रज सत्तेचा जो काही मार्ग आहे तो मोकळा झालेला आपल्याला पाहायला मिळतो. या इंग्रज सत्तेने हळूहळू आपले पाय पसरले गेले. स्वतःच या ठिकाणी काय केलं, ओरिसा या भागामध्ये, बंगाल ओरिसा या भागामध्ये हळूहळू आपलं वर्चस्व प्रस्थापित करायला सुरुवात केली गेली आहे. आणि यातूनच याच कालखंडामध्ये रघुनाथरावांचं जे काही आहेत, या रघुनाथरावांचं इथे आपल्याला खेडी आहे इथं पाहायला मिळते. तर रघुनाथरावांचा उदय या ठिकाणी झाला आपल्याला पाहायला मिळतो. तर अशा या अनेक कारणामुळे खऱ्या अर्थाने इथे परिस्थिती कशी बदलली आहे हे अत्यंत महत्वाचा विषय तुम्ही पाहायला मिळते. 12 जून रोजी या ठिकाणी जेव्हा बाजीराव हे पार्वतीकडे निघालेले आहे, निघालेले असताना त्या ठिकाणी त्यांचा 23 जून 1761 पार्वतीकडे निधन झालेलं आहे. आणि 23 जून 1761 जेव्हा या ठिकाणी बाजीरावाचा म्हणजे नानासाहेबांचा मृत्यू होतो आणि नानासाहेबांच्या मृत्यूनंतर खऱ्या अर्थाने सत्ता कशा प्रकारे प्रस्थापित होते आहेत हे आपण बघूया. तत्पूर्वी आपल्याला ही कल्पना माहिती असायला हवी की माधवराव जे काही आहेत, हे माधवराव म्हणजे नानासाहेबांना 3 मुलं होती. गोपिकाबाईपासून झालेली 3 मुलं, त्यामध्ये पहिला होता विश्वतराव, दुसरा होता माधवराव आणि तिसरा होता नारायणराव. तर विश्वतराव पानिपतच्या युद्धामध्ये मारले गेले आहेत. माधवराव या ठिकाणी होते, परंतु नारायणराव हे ज्यांचा खून झालेला होता. तर अशा या परिस्थितीमध्ये विश्वासरावांचा मृत्यू पानिपत झाला होता, नारायणरावांचा खून झाला होता आणि माधवरावांचं वय त्यावेळेस काय झालं, त्याचा 47 मध्ये त्यांचा जन्म झाला होता. अशा वयाच्या 16व्या वर्षी साधारणतः या माधवरावांना सत्तासूत्र हातामध्ये घ्यावे लागलेले आहेत. आणि माधवराव कशा प्रकारे सत्तासूत्र पुढे चालवतात हे आपण नंतरच्या तासामध्ये बघूया. उद्या बघणार आपण माधवराव पेशवे. धन्यवाद.